त्यानंतर साम टीव्हीवर एक एक्सक्लुझिव्ह बातमी, वर्षभरासाठी शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूत्रांकडून कळतंय। मुख्यमंत्री पदासाठी आणखीन एक नवा फॉर्म्युला समोर येऊ शकतो। वर्षभरासाठी शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूत्रांनी यावेळी सांगितलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते नाराज आहेत असं कळतंय आणि आता भाजपकडून वर्षभरासाठी शिंदेंना 1 वर्षासाठी मुख्यमंत्री करण्यात येऊ शकतं असं देखील कळतंय। माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेत। माधव, काय अधिकची माहिती? मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दोन्हीकडूनही प्रयत्न सुरू असल्याचं आता समोर आलेला आहे। मुख्यमंत्री दरेगावाकडे गेल्यानंतर त्यांची नाराजी आणि त्यांच्या संदर्भातल्या चर्चा राज्यभर सुरू आहेत आणि याच दरम्यान आपल्याला एक माहिती मिळते की भारतीय जनता पार्टीच्या गोटातून सगळेजण चर्चा करतायत की आपण जर निवडणूक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर जिंकली असेल किंवा त्यांना जनमत मिळालं असेल तर त्याचा आदर केला पाहिजे। सुरुवातीचा काही काळ आपण त्यांच्याकडे मुख्यमंत्री देऊयात आणि त्यानंतर मग पुढची प्रक्रिया जी काही असेल युती संदर्भातली ती करूयात। विशेष म्हणजे आता लगेच महापालिका, जिल्हा परिषदा आणि त्याचबरोबर नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत। ग्रामीण भागामध्ये एकनाथ शिंदे यांचा वर्चस्व अधिक आहे। मराठा असेल, ओबी असेल किंवा इतर ओबीसी असेल किंवा इतर समाजातील लोकांना जुळवून घेण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रानं पाहिलेत। या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुढे सरस म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होऊ शकतात असा एक दावा भाजपच्या एका गोटाचा आहे, वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता आपल्याला जी माहिती मिळते की सुरुवातीचा काळ हा 1 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राहू शकतात। आतापर्यंत असं सांगितलं जात होतं की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार, ते निश्चित झालेलं आहे। पण जर झालं असतं तर आता इतका वेळ का झाला असता असा अधिकच प्रश्न पडतो। यासाठी की येत्या काळामध्ये जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाराष्ट्रासमोर आणायचा असेल तर तो सर्वव्यापी असला पाहिजे, सर्वसमावेशक असला पाहिजे आणि कुठल्याही जाती धर्माचा विरोध नसावा किंवा कुठल्याही एका व्यक्तीला कोणीतरी तिरस्कार करणार असावा अशी एक बाब समोर येते आहे। त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सुद्धा विचार केला जातोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं तर जे जनमत मिळालेलं आहे ते स्वीकार करतील, त्याचाही सन्मान होईल आणि 1 वर्ष निघून गेल्यानंतर पुन्हा युतीमधला जो काही नातेसंबंध आहेत त्या नातेसंबंधातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलाचे पुढे निर्णय होऊ शकतात। अगदी नक्कीच धन्यवाद माधव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय मुख्यमंत्री पदासाठी आणखीन एक नवा फॉर्म्युला चर्चेला जाऊ शकतो असं कळतंय। वर्षभरासाठी शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यात येऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।